नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आता निवडणुकीची रणधुमाळ सर्वच पक्षामध्ये चालू आहे. निवडणूक म्हणजे काय? तर निवडणूक म्हणजे साध्या हिशोबात म्हणजे उमेदवाराची परीक्षा. तर परीक्षा कशी असावी? काय असायला पाहिजे? कोण द्यायला पाहिजे? या सर्व क्रायटेरिया कोण ठरवतं? तर जनता. तर जनतेमधूनच आपलं काय मत आहे? कशा प्रकारचे नेते पाहिजे? असंच आपण एक जनतेला विचारणार आहेत. आपल्या बरोबर आहेत. जनतेतून ज्यांचं मत आपण जाणणार आहे आणि जे मौल्यवान असणार आहे. कारण जनतेचं मत हे जोपर्यंत परीक्षा निकाल लागत नाही तोपर्यंत कळत नाही. परंतु थोडासा कौल म्हणून आपण त्यांचं मत जाणून घेणार आहेत. असेच जनतेचं मत मांडण्यासाठी आपल्या बरोबर विनायक घोडके कोरफळेचे आहेत ते. त्यांना सर्वजण आम्ही सर्वजण त्यांना आदराने मामा असं म्हणतो. कारण त्यांचं मार्गदर्शन हा अतिशय छान असतं. बोलीभाषा अगदी छान असते. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मामा नमस्कार. हा, नमस्कार. सर्वप्रथम तर निवडणुकीची रणधुमाळ सर्वच पक्षामध्ये चालू आहे. आपण पाहिलं आहे. परंतु ज्यावेळेस आपण विद्यार्थी म्हणून एखाद्या परीक्षेचा सराव करतो, आपण तयारी करतो, पूर्वतयारी. मग परीक्षेला सामोरं जातो. तसंच आता निवडणुकीची देखील रणधुमाळ चालू आहे. तर उमेदवार म्हणजे सध्या उमेदवार म्हणजे विद्यार्थी थोडक्यात दशेत आहे. त्यांची परीक्षा आहे. तर काय वाटतं कशा प्रकारे परीक्षा चालू आहे? कशा प्रकारे रणधुमाळी चालू आहे असं तुम्हाला वाटतं? नमस्कार. मी कुठल्याही कामाची सुरुवात करत असताना माझं जे कुलदैवत आहे, आई अमाई देवी कोरफळे, आपल्या सर्वांचं संपूर्ण तालुक्याचं कुलदैवत आहे. नतमस्तक होतोय आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे, जगामध्ये कुठंच नाही असं एक मंदिर त्या बार्शी शहरामध्ये भगवंतरायाला नतमस्तक होतोय. आणि आजच्या या मुलाखतीची मी सुरुवात करतोय. मी विनायक मामा घोडके कोरफळे. अतिशय सुंदर अशा पद्धतीचा प्रश्न आपण या ठिकाणी विचारलाय. निवडणूक ही जी परीक्षा आहे, ती परीक्षा कशा पद्धतीने आपण देणार आहात, महत्वाचा प्रश्न आहे. कारण आता राजकारणामध्ये ज्यावेळेस आपण बघतोय की अनेक पक्षाचे अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक असतात. कुणाला तिकीट मिळालेलं असतंय, कुणाला पात्र असताना तिकीट मिळालेलं नसते. आणि ही परीक्षा आपण समाजाच्या माध्यमातून देत असतो. मी म्हणजे समाज, मी म्हणजे एक मतदार या नात्यानं या परीक्षेचा खरा परीक्षक मी आहे आणि ते माझे विद्यार्थी आहेत. आम जनता जी असेल ती खरी परीक्षक असते आणि मतदार परीक्षक आणि उमेदवार हा विद्यार्थी. आपण आताच म्हटलं की काही उमेदवाराला इच्छुक असतात, त्यांची कॅपॅबिलिटी असते, परंतु त्यांना तिकीट मिळत नाही पक्षाकडून. परंतु बरेच नेते असे करतात की ज्यावेळेस निवडणुका लागतात, त्यावेळेस जर समजा पक्षाने नाही तिकीट मिळालं, तर दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रयत्न करतात. मग ही कशी निष्ठा आहे? पक्षावरती निष्ठा आहे का? याबाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? माझं प्रामाणिक मत आहे की आपण ज्याच्याशी बांधील आहोत, सर्वप्रथम राजकारणात येण्यासाठी आपण एक कुठला तरी पक्ष निवडलेला असतो. त्या पक्षाची ध्येय धोरणं सर्वप्रथम आत्मसात केली पाहिजेत. पक्ष कुठल्या पद्धतीने चालतो त्या पद्धतीने आपल्याला चाललं पाहिजे. कदाचित काही अडचणीमुळं पक्षानं संधी दिली नसेल, म्हणून त्या पक्षावरती नाराज व्हायचं आणि लगेचच आपण दुसरा पक्ष आपण ज्यावेळेस बदलतो त्यावेळेस जनमानसातली आपली जी प्रतिमा आणि किंमत आहे ती माझ्या माहितीप्रमाणे राहतच नाही. म्हणजे 50% सुद्धा तुमचे ते डिमोलेशन होऊन जातं की तुम्ही निवडणूक लढवण्याच्या पात्रतेचेच नाहीत, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. कारण मी समाजकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय तळमळ धडानी अतिशय तन्मयतेने गेले 30 वर्ष झालं या बार्शी तालुक्यामध्ये मी काम करतोय. आपण सर्वजण मला ओळखताच आहात. मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांच्याबरोबर 30 वर्ष निष्ठा ठेवली. 30 वर्ष निष्ठा ही साधी गोष्ट नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असं व्यक्तिमत्व हुडकून सापडणार नाही की ज्यांच्या बरोबर काम केलं आजपर्यंत, आतापर्यंत म्हणलं तरी चालेल. तर मी 30 वर्ष सलग काम केलेलं आहे. त्याच्यामुळे निष्ठा काय असते ते अशा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांकडे शिकलं तर निश्चितपणानं मला अतिशय मनस्वी त्यांचा आनंद होईल. तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाकी इतर राज्यापेक्षा थोडीशी ढवळाढवळ जास्त झालेली आहे आणि थोडंसं गढूळ वातावरण झालेलं आहे की जेणेकरून पक्षांतर्गत असू देत किंवा नेत्यांच्या उड्या मारण्याच्या माकड उड्या आठवू देत, ह्या बऱ्याच झालेल्या आहेत. तर कुठंतरी मतदार हे देखील संभ्रमावस्थेमध्ये आहेत असं तुम्हाला वाटतंय का? अतिशय सुंदर प्रश्न आपण करत आहात. महाराष्ट्र राज्याबद्दल जर बोलायचं झालं तर संपूर्ण भारतामध्ये अतिशय सदन, विकसनशील नाही, ऑलरेडी विकसित असलेलं राज्य आहे. या तमाम हिंदुस्थानमधून ह्या भारतामधून जगण्यासाठी लोकांचा येण्याचा ओघ जो आहे त्या महाराष्ट्रामध्ये आहे. कारण एवढं सदन आहे आणि आपल्याला मिळालेल्या ज्या देणग्या आहेत
म्हणजे फार आपण नशीबवान आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांसारखे मुख्यमंत्री, आताचे भीष्म पितामह म्हणून आपण त्यांना, शरदचंद्रजी पवारांसारखं नेतृत्व, ज्यांची राजकारणावरती हुकूमत आहे असे आपले सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आणि ज्यांनी खरंच समाजहिताची कामं केलीत. भले त्यांच्याकडनं पक्षांतर झालं असेल, त्या अनेक घडामोडी झाल्या असतील, तो प्रश्न त्यांचा आहे. एकनाथजी शिंदे साहेब, अशी जी मंडळी आहे, अतिशय म्हणजे विद्वान मंडळी आपल्याला लाभलेली आहे. पण अनेक कारणांमुळे माझ्या माहितीप्रमाणे त्यांना ते बदल घडवावे लागतात परिस्थितीनुसार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दुर्दैवाची एक गोष्ट आहे की अशा चांगल्या सुशिक्षित सुसंस्कृत राज्यामध्ये 5 वर्ष एका पक्षाची सत्ता टिकत नाही. याच्यासारखं दुर्दैव माझ्या माहितीप्रमाणे काहीच नाही. आपण बोललेत बरोबर आहे. कारण 5 वर्षामध्ये सर्वच पक्षांनी सत्ता भोगली असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. हे बरोबर का? जगातलं दुर्मिळ उदाहरण आहे. 2019 ला ज्या ज्या पक्षांनी निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला, सर्वच पक्षांनी सत्ता भोगली. अपवादात मग एखादा पक्ष राहिला असेल, छोटा पक्ष असेल, परंतु युतीमध्ये आल्यामुळे सगळ्यांनीच भोगली असं मला काय काय सांगतो, निश्चितपणानं फार मार्मिक आणि चांगलं उत्तर आहे. हे दुर्मिळ उदाहरण याच्यासाठी आहे की हे बघा, असं कुठंच घडलं नाही की जगामध्ये की जेवढे बी पक्ष मैदानामध्ये निवडणुकीसाठी उतरलेले तर तेवढे सगळे सत्ताधारी झालेले आहेत. हे जागतिक आश्चर्य आहे. आणि ह्याच्यामुळे काय झालंय की माझ्यासारख्या सामान्य मतदानाचा भ्रमनिरास झालेला आहे. म्हणजे ज्या वेळेस मी मतदान करतोय, उदाहरणार्थ की एखादी व्यक्ती असेल, एखादा पक्ष असेल, त्या पक्षाचं निष्ठा, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे पाहून, त्यांचा अजेंडा पाहून मी माझं मत त्या ठिकाणी त्याला दिलेलं असतं. आणि मग कालांतराने वर्ष, सव्वा वर्ष, 1.5 वर्षानंतर ज्याच्यासाठी दिलेलं असतं ते कदाचित सत्य असतील किंवा विरोधात असतील. हा प्रश्न त्या त्यावेळेच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. परंतु मी फसवलो गेलोय. कारण ज्या हेतून मी त्यांना मतदान दिलं होतं, तो हेतू निश्चितपणानं साध्य झालेला नाही. आणि मी जे दिलेलं मत आहे ते मी करेक्ट 5 वर्षासाठी दिलेलं मत आहे. परंतु 1 वर्षामध्ये जर ते मत दुर्लक्षित होत असेल, तर माझ्या माहितीप्रमाणे ही कुठल्या पद्धतीची राजनीती आहे आणि असं आपण वारंवार मतदारांना किती वेळा फसवणार आहेत, याचा सुद्धा त्या त्या पक्षांनी किंवा त्या त्या लोकनेत्यांनी, त्या त्या नेत्यांनी विचार करावा, अशी माझी नम्रतेची विनंती आहे. तुम्हाला असं खरंच वाटतं का की एक मतदार म्हणून राजकारण्यांची पातळी खालावली आहे असं वाटतं का? मला तर त्याच्या पुढे जाऊन वाटतंय की राजकारण्यांना पातळीच राहिलेली नाही. खालावली म्हणायचीच कशी? कारण सकाळी एका ठिकाणी, संध्याकाळी दुसऱ्या ठिकाणी, पातळीतला कुठलाही निकष याच्यामध्ये बसत नाही. तर राजकारणाची पातळी खालावलेली नाही, तर ती पातळीच नाही, दिशाहीन राजकारण मी ह्याला म्हणू शकतो. ज्याच्यासाठी काही एम नाही, ज्याच्यासाठी काही धोरण नाही, ज्याच्यासाठी काही विचार नाही आणि ज्याच्यासाठी काही आचार नाही. त्याच्यामुळे राजकारणामध्ये पातळीच राहील नाही, असं माझं मतदार म्हणून एक प्रामाणिक मत मी या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही अनेक वर्ष राजकारणामध्ये घालवले, निष्ठेने काम देखील कोणत्या तरी एका नेत्याचं केलेलंच आहे. पण आता आम्ही तुम्हाला सर्वजण बार्शीकर अशा एका वेगळ्या ओळखीनं ओळखतो की जेणेकरून तुम्ही मराठा याच्यासाठी तुम्ही अग्रेसर आणि चांगल्या पद्धतीने भूमिका मांडत आलेला आहात. तुम्हाला एक मनापासून प्रश्न विचारायचा आहे की कोणता पक्ष किंवा कोणती युती असं वाटतं की खरंच मराठ्याला आरक्षण देऊ शकते? बघा, अतिशय म्हणजे तुमचे विचार माझ्यापेक्षा फार प्रगल्भ आणि चांगले आहेत की कुठला पक्ष किंवा कुठली युती, कारण तुम्हाला एक खात्री आहे माझ्यापेक्षा की एका पक्षाचं सरकार सध्या तरी येऊ शकत नाही ह्या 5-10 वर्षामध्ये. तर अतिशय सुंदर प्रश्न मला आवडला आणि मी सुद्धा म्हणजे अवाक झालो. तर या प्रश्नाचं मी एकच उत्तर देतो की आता जेवढे जेवढे पक्ष किंवा जेवढ्या जेवढ्या युत्या त्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत, निश्चितपणानं हे मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. कारण सद्यस्थितीमध्ये जर बोलायचं झालं तर आमचा श्वास आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा श्वास आहे सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी वेळोवेळी चालू सरकारला जे चालू युती म्हणू आपण, चालू युतीला मी 15 महिने झाले मी त्यांच्याबरोबर सातत्यानं नम्रपणे काम करतोय. तर एक 15 महिन्यामध्ये अनेक वेळा त्यांनी संधी दिलेली आहे, तळमळीनं दिलेली आहे. वैयक्तिक त्यांचा काही हेतू स्वार्थ नाही, त्यांना कुठेही कुठली खुर्ची मिळवायची नाही. मराठा समाजाच्या लेकरा बाळांचं कल्याण करण्यासाठी त्यांची जी शिकलेली मुलं आहेत त्यांना लागणाऱ्या फीज, एवढं काबाड कष्ट करून माझ्यासारखी शेतकरी मुलं, माझा बी एक मुलगा इंजिनियर आहे, तर तो इंजिनियर पुण्यासारख्या ठिकाणी करत असताना मी सामान्य एक शेतकरी कुटुंबातला आहे.
लाख 2 लाखाचं उत्पन्न असतं. आणि मग हे करत असताना पुण्यासारख्या ठिकाणी मी माझा मुलगा शिकवतोय, तर माझी पात्रता नसताना मी शिकवली. त्याचं कारण काय? की त्याचं टॅलेंट मला वाया जाऊ द्यायचं नव्हतं. मग असा प्रकार झाला की कधी-मधी दुष्काळानं आम्हाला त्रास दिला असेल, कधी-मधी अतिवृष्टीनं त्रास दिला असेल, कधी-मधी सरकारच्या कमकुवत धोरणामुळं, बाजार भावामुळं आम्हाला त्रास झाला असेल. पण आम्ही आमच्या मुलांची शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं, की मित्रांकडनं मदत मागितली, सावकारांकडनं मदत मागितली आणि मग ते पैसे आम्ही त्यांना दिले. त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. आज मुलं आमची सेटल झालेली आहेत. तो प्रश्न नाही. परंतु हे करत असताना जो लागलेला पैसा आहे, तो फेडण्यामध्ये आजही मी सक्षम नाही. आणि हाच विचार, मनोजदादांचा जो हाच विचार आहे. प्रथम माझी ही मराठीची लेकरं-बाळं जी आहेत, त्यांच्यासाठी शिक्षणासाठी तरी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ते एकाच ठिकाणी येतंय, की आरक्षण. आरक्षण असेल तर निश्चितपणानं आमच्या मराठ्यांची मुलं म्हणजे तसं तर मी सर्वात महत्वाचं असं म्हणेल, की विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण कधीही ऋण फेडू शकत नाही. त्यांनी राज्यघटनेमध्ये जे आरक्षणाच्या बाबतीत जे लिहिलेलं आहे, ते कुणी खोडूही शकत नाही. आणि सरकारचं धोरण मी तुम्हाला सांगतो. सरकारच्या मनामध्ये कधी येते, कधी येत नाही. त्याचं कारण एक असं आहे, की सरकारला वाटतंय आपण जर ह्या धोरणासाठी आरक्षण दिलं, तर हा मराठा समाज हा साम्राज्यवादी आहे. तो सत्ता स्थापन करणारा समाज आहे. तो अधिराज्य गाजवणारा समाज आहे. उद्या त्याच्या निमित्तानं हे जी माणसं आहेत, उद्या पुन्हा एकदा समाजामध्ये आली आणि राजकीय आरक्षण जर ह्यांनी मागितलं, तर आपलं काहीही खरं नाही. असा एक त्यांचा गोड गैरसमज झालेला आहे. उपोषणाचा पवित्रा घेतला त्यावेळेस त्यांचा मुद्दा एकच होता, की मला राजकारण नाही करायचं, मला मराठ्याला फक्त आरक्षण मिळवून द्यायचंय. परंतु या सर्व घडामोडीमध्ये आज त्यांना राजकारणात उतरावं लागतंय. याबद्दल काय म्हणणं मी आहे? तेच आता तुम्हाला सांगतो, की ह्या घटनेचा मी साक्षीदार आहे. म्हणजे अशा 10, 15, 20 मीटिंग झाल्या असतील, की 100% दादांचा नकारच. मराठा समाजाने राजकारणात जायचंच नाही. जे प्रस्थापित नेते गेलेले त्यांना ते करू द्या. ते त्याच्याशिवाय जगू शकत नाहीत. पण तुम्ही आम्ही सर्वसामान्य मराठ्यांनी त्याच्यामध्ये जायचं नाही. परंतु ते जनतेला मायबाप मानतात आणि ते जनतेचा मुलगा म्हणून ते स्वतः असतात. मग आई बापानं विनंती त्यावेळेस केली त्या ठिकाणी. मी स्वतः होतो हात वर करायला, की निवडणुकीला आपण उभा राहायचं का नाही. तर त्या ठिकाणी पर्सेंटेज मध्ये मी सांगू शकतो, आकडा एकदम सांगता येणार नाही. तर 85% माझ्या अंदाजे आपण निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं का, आपण निवडणूक लढवायची का, हा प्रश्न ज्यावेळेस दादांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी विचारला, त्यावेळेस जमलेल्या समुदायामध्ये 85% लोकांनी हात वर केले. नंबर 2 चा प्रश्न, आपण उभा न राहता कुणाला पाडायचं का? 5% लोकांनी फक्त नकार दिला आहे. किती? पाडायचं ह्या शब्दाला त्यांनी नकार दिला. मग पाडण्यासाठी लोकांची संख्या कमी दिसली. तर तिथं काही प्रश्न विचारले गेले, का म्हणजे ह्याच्यासाठी एवढ्या लोकांचं कमी का? तर त्या ठिकाणी असा एक जनसमुदायाचा आक्रोश आला, की पाडण्याचा हा कार्यक्रम आपण केलेला आहे आणि आपण ज्यांना पाडलंय त्यांनी काही स्टेटमेंट अगोदर आपल्याला दिली होती मराठा आरक्षणच्या बाबतीत आणि त्याच्यानंतर इलेक्टिव्ह मेरिट त्यांनी गाठलं, ते निवडून आले. त्यांचं पहिलं जे स्टेटमेंट होतं मराठा आरक्षणच्या बाबतीत, की ज्यांना आपण पाडले जे निवडून आलेले आहेत, कुठल्या तरी एका पक्षाचा पडला असेल आणि कुठल्या तरी एका पक्षाचा निवडून आला असेल, परंतु निवडून आलेल्या माणसाच्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये आणि शेवटच्या स्टेटमेंटमध्ये फरक पडला. हे लोकांच्या लक्षात आलं, की सगळे एका माळेचेच मणी. दादांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर हे सगळे सख्खे माऊस भाऊ, हे सगळे सख्खे माऊस भाऊ. त्याच्यामुळे असं 5% लोकांनीच फक्त त्याला हात वर केला. मराठा आरक्षण हा मुद्दा चर्चेचा नाही, तर राजकारणाचा झालाय का असं तुम्हाला वाटतंय का? आता तो दृष्टिकोन जो आहे, तो ज्याची त्याची नजर आहे. मराठा आरक्षण हा दृष्टिकोन राजकारणाचा झालाय का? तर राजकारणाचा करण्यासाठी त्याला राजकीय लोकांचाच हातभार आहे. त्याचं कारण असं आहे, की तुम्हाला 15 महिन्यामध्ये ज्यावेळेस संधी दिली होती, त्यावेळेस तुम्ही ती संधी धुडकावली. तुम्हाला सोनं करायची वेळ आली होती, पण त्या संधीचं तुम्ही माती केलंय. आरक्षण टिकणं नाही टिकणं ते कोर्टाचे वगैरे नियम वगैरे क्लॉज काय असतील, तो एक वेगळा भाग आहे. परंतु एवढा मोठा जनसमुदाय, 6 कोटी मराठ्यांचा आक्रोश जर सत्ताधाऱ्यांना येत नसेल आणि एक विशिष्ट हेतू ठेवून जर तुम्ही देत नसाल,
तर हे तुमचंच पाप आहे. ज्यांनी आरक्षण नाकारलं आजच्या कंडिशनला ते तुमचं पाप आहे. त्याच्यामुळे राजकारणात वास तुमच्यामुळे आला, दादांमुळं अजिबात आलेला नाही. दादा आजही त्याच गोष्टीवर ठाम आहेत की मला राजकारणात नको. आता नंबर 3चा प्रश्न त्या ठिकाणी विचारला. मी 2 मुद्दे तुम्हाला एकदम क्लिअर केले. नंबर 3चा प्रश्न त्या ठिकाणी असा केला की राजकारणामध्ये आल्यानंतर आपण एका विशिष्ट पक्षाशी कुणाशी तरी जोडलो जातो किंवा आपण वैयक्तिक जरी उभा राहिलो तर आपले एक विशिष्ट टीम तयार होते. आणि मग राजकारण आणि आंदोलन ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत. त्या रेल्वेच्या पटरीसारख्या आहेत. त्या कुठेही तुम्हाला एकत्र आलेल्या दिसणार नाही. मग जर आपण राजकारणामध्ये उतरलो कुणासाठी? तुमच्यासाठी. कुणामुळं? तुमच्यामुळं, मायबाप जनतेमुळं. आणि अशा वेळेस यश अपयश हे तुमच्या हातात आहे, ते माझ्या नाही हातात. माझा विरोध असताना तुम्हाला आनंदी पाहण्यासाठी तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे की आपले निर्णय योग्य का योग्य, याच्यासाठी ज्यावेळेस आम्ही निर्णय देतो तर त्यावेळेस हे तुमच्यासाठी मी करतोय. पण जर राजकारण संपून गेलं, आपली लोक आली नाही, हा भाग गौण आहे. परंतु योगायोगानं लोकांनी जर सत्ता दिली तर तुम्हाला अपेक्षित असलेलं सरकार आपण निश्चितपणानं स्थापन करू. पण दुर्दैवानं जर आपण ह्यात अपयशी ठरलो तर त्याच्या पुढचा पर्याय आपल्याकडे काय, असं दादांनी विचारलं. मग तुम्ही काय करणार? जे करायचंच नव्हतं ते तुम्ही मला करायला लावलंय. त्याच्यानंतर काय? राजकारण आणि समाजकारण, आंदोलन हे आपण बाजूला ठेवू. सरकारनं आपल्याला योग्य न्याय न दिल्यामुळं त्यांना आपली चुणूक दाखवण्यासाठी किंवा आपली खरंच ताकद दाखवण्यासाठी एक शॉक ट्रीटमेंट आपण त्यांना देऊया. आणि त्याच्यानंतर जे घडेल ते घडेल. सरकार आलं अति आनंद, नाही आलं तर आज ज्या ताकदीनं आम्ही तुमच्या बरोबर उभा आहे, ज्या ताकदीनं रेकॉर्ड ब्रेक जगातला इतिहास आहे. मी नारायणगडावरती होतो, त्यांच्याबरोबर सातत्याने जगातला इतिहास आहे. एकदा फ्रेंच क्रांती झाली, जगातली सर्वात मोठी राज्य क्रांती फ्रेंच क्रांती. त्याच्यानंतर आता होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील क्रांती, ते होणार आहे नक्की. परंतु तरी सुद्धा ह्याच्यामध्ये जर अपयश आलं, आत्तापेक्षा डबल ताकदीनं आंदोलनामध्ये आपला मराठा सक्रिय होईल हा शब्द दादांनी त्या ठिकाणी घेतला. आणि जोपर्यंत हा शब्द मिळत नव्हता तोपर्यंत त्यांनी होकार दिला नाही. 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मग त्यांचं समाधान झालं की माझं आंदोलन मी भरकटू देणार नाही. आणि आंदोलन नाही भरकटलं आणि जर हे करून तुम्हाला हे करायचं असेल तर त्याच्यासाठी मी तुमच्या बरोबर आहे. एक साधा आणि सोपा प्रश्न त्यांनी केला आणि त्यांच्या मनाचं समाधान झालं. म्हणून दादा एवढ्या नम्रतेने त्या ठिकाणी काम करताय. आंदोलक राजकारण हे तर ठीक आहे, परंतु आपण मूळ शेतकरी आहात. पुढे चालून असं कोणतं सरकार किंवा कोणती युती तुम्हाला वाटतं की शेतकऱ्यासाठी हिताची आहे किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नाला कुठेतरी दाद देते असं तुम्हाला वाटतं? प्रश्न गंभीर आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आताच मेजॉरिटी सरकार होतं ते भेळमिसळीचंही असू द्या, पण 205 लोकांचं समर्थन असलेलं सरकार होतं. कांद्याचा वांदा केला, आम्हाला सबसिडी वगैरे असलं काय देऊ नका हो, आम्ही शेतकरी म्हणून बोलतोय आणि मी जातीवंत शेतकरी आहे. रोज मी म्हशीच्या गाईच्या धारा काढतो, शेतामध्ये पाणी देतो, प्रत्येक प्रकारचं काम मला येतंय. शेतकऱ्याला फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा आहे, आम्हाला आमच्या शेतीला योग्य मालाला योग्य दाम द्या, हमी भाव द्या, आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. आणि ती वेळ आज तुमच्याजवळ होती, तेवढं संख्याबळ तुमच्याजवळ होतं, तुम्ही ही वेळ घालून टाकली. आणि दादा आरक्षण जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या मराठ्यांच्या मुलासाठी सर्व समाज आम्हाला बरोबर आहे. तुम्हाला एक सांगतो मी, कोळी समाजाचा असाच प्रश्न त्यांनी, कोळी आणि महादेव, कोळी केले ऑब्लिक पुढं, ते महादेव असतील, अजून ठाकूर वगैरे असतील, असा प्रकार. ते तर म्हणजे राष्ट्रपतींचं गॅजेट आहे कोळी समाजाचं. धनगर आणि धनगड हे धनगर आणि धनगर तो पण त्याच पद्धतीचा आहे. म्हणजे राष्ट्रपतीच्या ह्याच्यामध्ये असताना सुद्धा ती लोक आजही वंचित आहेत आरक्षणापासून. फार मोठा उपोषण त्या दिवशी जिल्हा परिषद समोर सोलापूर त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी पाहायला गेलतो. मी काय तिथं बोललो वगैरे नाही, पण माझी एक चौकस बुद्धी आहे की आपण कशासाठी बसतात आणि आपल्या मागण्या काय. म्हणजे त्याच्यानंतर धनगर आणि धनगर समाज एवढा एकमेकात गुंतलाय हो. म्हणजे मी पाया पडून तुम्हाला सांगतो, फार समाज गुंतलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्षांनी आपली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न केलाय का? केलेला नाही, झालेलीच आहे पोळी भाजली. आणि ह्यांनी आपापली पोळी भाजून घेतली
हेच आमच्या लक्षात आलं आणि ह्या सूचना आम्ही दादांना केल्या. मलाच विचारलं होतं नक्की काय करायचं, पाडायचं, जिंकायचंय, उभं राहायचं. मग आम्ही त्याला स्पष्ट उत्तर दिलं. मग निवडून नक्की आणतोय कोण, माझा प्रश्न आहे, तुम्ही बघा ते सगळं चेक करून. माझाच प्रश्न आहे त्या ठिकाणी. मला ठराविक वेळ दिली होती, माझी वेळ संपल्याने थांबलो, पण नाही म्हणले, सगळं समाज म्हणला आणि सगळं दादा तुम्ही बोला म्हणले. मग पाडायचं, आणायचं कोणाला, आणि ज्याला आणायचं त्याचे रिपोर्टिंग काय, त्याची स्टेटमेंट काय, तो काय पहिला बोललाय, आज काय बोलतोय, त्याच्यामुळं आपला कोणावरही विश्वास नाही. आता समाजाच्या माध्यमातून जो तुम्ही विचार या ठिकाणी निवडणुकीचा केलेला आहे, ह्याच्यामध्ये 100% योगदान द्या आणि ह्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणाने येशील. आणि तुमच्या माध्यमातूनच आपण आत्ताच येणारं सरकार निश्चितपणाने मनोजदादा जरांगेच्या विचाराचा असेल. ज्याला कोणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल, कुणी असू द्या, कुठलेही पक्ष, मी कोणाला नाव ठेवत नाही, दादांचा सल्ला आपल्याला घ्यावा. कारण सगळी सूत्र अंतर्वालीतून हटली जातात, कुठूनही हलणार नाहीत. तेच सत्ता केंद्र होणार आणि ते फक्त राजकारणाच्या नाकर्तेपणामुळे, राजकीय पक्षांच्या नाकर्तेपणामुळे. साधा सोपा प्रश्न अवघड करून ठेवणारी ही मंडळी, त्यांना ते भोवावंच लागणार. काय हेतू असेल आता दादांचं निश्चित झालंय बार्शीसाठी उमेदवाराचं, फायनल झालंय? मी 2 दिवस तिथं मुक्कामालाच होतो. अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी आलता. 2800 ते 2900, मी आज फेसबुकला पण टाकलाय माझा फोटो, मी शेजारी साहेब. 2800 ते 2900 लोकांचे नॉमिनेशन म्हणजे इच्छुक म्हणून यादी लागलेली आहे. 288 आपल्याला निवडायचे, 288. आणि त्याच्यामध्ये जे आलेले आहेत एवढे मातबर लोक आलेले आहेत, भयानक, म्हणजे मला आश्चर्य वाटलं. हे करत असताना चाणाक्षपणा राजकारणातला काय असतो, मी अचंबित झालो. त्यांनी प्रत्येकाच्या मुलाखती घेतल्या, प्रत्येकानं काही सूचना दिल्या, परंतु त्यांनी उमेदवारीचा शब्द कुणालाही दिला नाही, कुणालाही दिला नाही. म्हणजे बार्शी तर सोडावं तुम्ही, 288 मतदारसंघामध्ये त्यांनी कुणालाही उमेदवार दिला नाही. उमेदवारीचा शब्द ते 30 तारखेला देणार. त्याचं कारण, राजकारणामध्ये जो जाणतेपणा लागतो, जो चाणाक्षपणा लागतो, त्यांच्याकडे मूलभूत आहे. म्हणजे बाकीच्या पक्षांमध्ये कसं चाललंय, उभाटा गटाचा उमेदवार कोण, त्याच्यावरती शिंदे शिवसेना काम करेल. पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, त्याच्यावरती अजितदादांचं राष्ट्रवादी काम करेल. हे फॉर्म्युले प्रत्येकाकडे आहे. आणि दादांचा फॉर्म्युला काय असेल, ह्या 6 जणांचा उमेदवार कोण, त्याच्यावर आमचा उमेदवार. ही 6 लोक जी आहेत, ते तुम्ही तुमचं झुंजा, आमची काय नाही, पण आम्हाला तुम्ही 6ही नको आहेत, कारण तुम्ही सर्वांनीच आम्हाला फसवलेला आहे. तुम्ही सर्वांनीच आम्हाला निश्चितपणानं फसवलाय. त्यामुळे तुमचा कॅन्डिडेट कुठल्या मतदारसंघामध्ये कोण आहे, त्याला तोडीस तोड. माझ्याकडे माणसं आहेत, लाईन लावून बसल्यात, 27-28 जोक नाही. आणि प्रथम आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असताना सुद्धा एवढी प्रगल्भता जर त्यांच्याकडे असेल, तर उद्याचा महाराष्ट्र किती भारी असेल मला सांगा बरं तुम्ही. काय असेल उद्या महाराष्ट्राचं विजन त्यांच्याकडे, स्पष्ट मला बोललेले आहेत ते. आरक्षण तर आपण घ्यायचंच, आणि आपणच म्हणतोय आता मागायचंच ना, आपण द्यायचंच. आपण मागणारे नाही, आपण देणारेच व्हायचंय. आणि त्याच बरोबर त्यांचं सर्वात जर लक्ष असेल, आरक्षण झाल्यानंतर जर दुसरा मुद्दा कुठला असेल, माझा शेतकरी सुख समाधानानं जगला पाहिजे, त्याच्या हमी भावाचे जे काही प्रश्न असतील, त्याच्या शेतीच्या ज्या काही अडचणी असतील, त्याची कर्जमुक्तीची काय असेल, त्या अवकाळीचे जे काही विषय असतील, ते गांभीर्यानं ते अभ्यासावं. आणि ह्याच्या माध्यमातून मी तिथल्या गावकऱ्यांचा सुद्धा फार कौतुक करतो. एवढी लोक यायची आणि त्यांना जेवणच करून घालायचं. आपण एकदा पाणी दिलं तर दुसऱ्यांदा पाणी मागितलं तर आपण देत नाही. आणि त्या गावकऱ्यांचं मी ह्याच्या माध्यमातून, तुमच्या जी काय म्हणतात जी मराठी न्यूजच्या माध्यमातून, आणि बातमी म्हणजे पारदर्शी खरंच आहे तुमच्याकडे, त्यांच्या माध्यमातून खरंच मी त्या गावकऱ्यांचं, त्या गोदापाट्यातील जी लोक आहेत, त्यांचं मनापासून मी त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. आपल्यातला गेलेला एकही मावळा उपाशी येऊ देत नाही, एकही मावळा. किती लोकांची संख्या, कडची गावं, अहो किती नुकसान, ते आवर्जून तुम्ही दाखवा. किती नुकसान. ज्या ठिकाणी सभास्थळ असते त्याच्या आजूबाजूचा परिसर 50-50, 100-100 एकर रानं पडी काय, तिथं आपण बांधासाठी बनतोय, तिथं एकरावरती रानं पडी काय. म्हणून मी त्यांच्याकडून नतमस्तक होतो. आणि त्यांना देवच भेटलाय, त्याच्यामुळे मी एकाला प्रश्न काल विचारला, ज्यांची जमीन होती त्यांनाच मी प्रश्न विचारला, कारण मी हाडाचा शेतकरी. बाबा हे कसं काय, तुम्ही आला असता का म्हणजे त्या माणसामुळे आलाय.
आम्ही इथून पंढरपूरला जातो म्हणलं पायी वारी करत. आम्हाला तुमच्यासारखे लोक आम्हाला प्रसाद म्हणून जेवण वगैरे. तर तो पांडुरंगानं त्यांना पाठवलंय म्हणले आमच्या इथं. बघा भावना लोकांची काय. त्या पंढरपूरच्या पांडुरंगानं त्यांना इथं पाठवलंय आणि त्यांच्या माध्यमातून त्या पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा या ठिकाणी घडते. ह्याच्यासारखा मोठा आनंद आम्ही कुठल्याही पैशामध्ये व्यक्त करत नाही. असे त्या वयोवृद्ध माणसाचे शब्द मी त्यांचं दर्शन घेतलं. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं जी मराठी न्यूज बातमी म्हणजेच पारदर्शकता यांच्या माध्यमातून माझ्यासारखा एक सामान्य माणसाला आपण संधी दिलेली आहे. माझे तोडके मोडके विचार आपण सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून बघणारच आहात. तत्पूर्वी मी एक हात जोडून विनंती करतो की मी विनायक मामा घोडके, मुक्काम पोस्ट कोरपळे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आता सध्या मी कुठल्याही राजकीय पक्षाशी, राजकीय व्यक्तीशी अजिबात संबंधित नाही. मी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानं ते जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करण्यास मी त्या समाजामध्ये जन्मलेलो आहे आणि गेले 15 महिन्यापासून त्यांच्या सहवासात मी आहे. त्यांचे विचार मला पटलेले आहेत. त्यामुळं मी त्यांच्या आदेशाचं पालन करीन. याचा कुणीही गैरअर्थ काढून घेऊ नये. कारण मी कनेक्शन माझं गेले 30 वर्ष आहे. माझ्याकडून कुणाचाही अवमान अपमान होणार नाही याची प्रामाणिकपणे मी काळजी घेईल. हा संदेश मी यासाठी देतोय की माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी संधी मला या ठिकाणी मिळाली आणि माझी भावना माझ्या नेत्यांनाच कळण्यापेक्षा संपूर्ण तालुक्यातल्या सर्व माझ्या समाज बांधवांना, सर्व पक्षातल्या, सर्व समाजातल्या कळावी अशी माझी नम्रतेची विनंती आहे. आणि माझ्याबद्दल कृपया कुणीही गैरसमज करून घेऊ नका. माझी एकच विनंती आहे, मी फक्त आणि फक्त मनोजदादा जरांगे पाटील आमचा जो श्वास आहे महाराष्ट्राचा त्यांच्या आदेशाचं पालन करीन आणि त्यांनी दिलेल्या सूचनेचं मी पालन नक्कीच करेन. कृपया ही विनंती माझी सर्वांनी ऐकावी अशी माझी नम्रतेची विनंती. पहिलं की विनायक मामा जे आहेत ते मनोज दादांच्या विचाराने प्रेरित झालेलं नेतृत्व आहे. त्यांचा राजकीय प्रवास हा होताच, परंतु शेतीकडे आणि त्यांच्या इतर कामाकडे लक्ष देऊन त्यांनी राजकीय प्रवास केला. परंतु आज ते चांगल्या पद्धतीने प्रेरित होऊन आज थोडंफार त्यांनी जे बोललेत ते त्यांच्याकडे प्रेरित होऊन बोललेले आहेत. अगदी चांगले मुद्दे मांडलेले आहेत. जे मतदारांनी मांडायला पाहिजे, परखड मत म्हणतो आपण त्याला. नेता कसा असायला पाहिजे, कशा प्रकारे काम केलं पाहिजे, कोणाला निवडून दिलं पाहिजे आपण, त्याचे विचार कसे असायला पाहिजे. आपण शेतकरी आहेत, मुळात मराठा आहेत, ते स्वतः मराठा आहेत. तर ह्यांच्याशी कोणाची नाळ जुळलेली आहे, हा सर्व विचार करून त्यांनी प्रश्नाची चांगल्या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत. तुम्ही आलात या ठिकाणी, चांगल्या पद्धतीने प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. त्याबद्दल जी मराठीकडून आपला धन्यवाद व्यक्त करतो. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.